गोवंडीच्या शिवाजीनगर भागात असलेल्या अनधिकृत मशीद आणि आलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर आज किरीट सोमय्या यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये अधिकाऱ्यांची भेट घेतली। यावेळी पोलीस ठाण्याला लागूनच रस्त्यावर उभी राहिलेल्या मशिदीवरून सोमय्या यांनी पोलीस आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांची कान उघडणी करत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। तसेच ज्या माणसानं धमकावलं तो फरार असल्याचं यावेळी पोलिसांनी सोमय्या यांना सांगितलं। मात्र इथल्या 72 अनधिकृत मशिदींवर भोंग्यांवर कारवाई होणार नाही आणि धमकी देणाऱ्यांवर कारवाई केली नाही तर 2 दिवसात भाजप हे पोलीस ठाण्यावर आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील किरीट सोमय्या यांनी यावेळी दिला आहे। पुन्हा एकदा शिवाजीनगर मध्ये आलेला आहात। ही धमकी मिळाल्यानंतर देखील तुम्ही आज शिवाजीनगर मध्ये आलात, एका मशिदीची पाहणी केली, पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे, काय सांगाल? आता पोलीस आणि महापालिकेचा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष शिवाजीनगर पोलीस स्टेशनला लागून 10 फूट अंतरावर ज्या अनधिकृत मस्जिद द्वारा पूर्ण रस्ता ते लेन ग्रेबिंग कार्यक्रम सुरू आहे। महापालिका अधिकारी, वॉर्ड ऑफिसर आणि पोलीस इन्स्पेक्टरनी कबूल केले की ताबडतोब हे मस्जिदच्या नावाने जे अनधिकृत बांधकाम आहे ते पाडलं जाणार। जे इथे 72 मस्जिदीवर 400 अनधिकृत भोंगे लावले आहेत, त्या संबंधात पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे। 32 मस्जिदच्या लोकांनी भोंग्यांच्या परमिशनसाठी अर्ज केले आहेत। मी दोघांना वॉर्निंग दिली आहे, महापालिका आणि पोलीस, कोणताही मस्जिद जर ती अनधिकृत असेल त्याला परमिशन देता येणार नाही। काही मस्जिदनी भोंगे काढायची सुरुवात केली आहे आणि तो युसुफ अन्सारी फरार आहे, सापडत नाही असं पोलिसांनी आम्हाला सांगितलं आहे। भारतीय जनता पक्षाचा इथल्या कार्यकर्त्याने मला सांगितलं आहे की 48 तासात अनधिकृत मस्जिदवर, अनधिकृतवर भोंगे आणि तो धमक्या देणारा गुंड माफिया अन्सारी याची अटक झाली नाही तर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनच्या समोर ठिय्या आंदोलन करणार। 10 पावलांवर असावे सुपर मस्जिद उभी राहिलेली आहे, रस्त्यावर त्याची पाहणी केलेली आहे, त्या संदर्भात काय महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय की ही मस्जिदच्या नावाने जी जागा रस्ता कॅप्चर केलाय त्याचं पाडकाम ते ताबडतोब करण्याचे आदेश देणार। आज तुम्हाला धमकी मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी देखील तुमच्या कार्यालयाला आणि घराला मोठी सुरक्षा वाढवलेली आहे, काय सांगाल? मुद्दा असा आहे की ते बांगलादेशी असो की त्यांच्या अख्खा पाकिस्तान दुबईमध्ये राहत असेल, यांना मी स्पष्ट चॅलेंज करतो। आता देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा अनधिकृतरित्या वक्फच्या नावाने जे तुम्ही जागा कॅप्चर केली आहेत, जे मस्जिदीच्या नावाने लेन जिहाद चालवला आहे, आता कुठलाही मुस्लिम ते जे गुंडा आहेत, माफिया आहेत, मग तो दाऊदचा सागिर्द असो की आणखीन कोणाचा, किरीट सोमय्या त्याला काही घाबरणार नाहीये। आमच्या आंदोलनाला आणखीन आम्ही गती देणार आहोत। शिवाजीनगर झालं, आता पुढे किती दिवस चळवळ? आता महाराष्ट्रातून पण मला निमंत्रण येत आहे। तुम्ही आरोप केले तर क्लीन चिट मिळाली।